समजा एखादी व्यक्ती जॉब करते आणि गावाकडे त्याला जर बिझनेस सुरू करायचा असेल तर कसं करता येईल त्याला? ओके, खूप छान आहे. बेसिकली होतं काय माहिती आहे का, जर समजा कोणाला गावाकडे बिझनेस सुरू करायचा असेल तर पहिली थॉट आहे जिथून माणसाने विचार केला पाहिजे. मला असं वाटतं की आतापर्यंत आपल्याकडे चावडीकडे जेवढी लोक आलीत, आजपर्यंत जेवढी लोक आली, लोकांचं काय होतं की नोकरी करतोय, समजा उदाहरण पकडू की पुण्यामध्ये जॉब करतो आणि त्याला असं वाटतं की आता काय होतंय, बॉस फार त्रास देतोय, इथं काय भागत नाहीये, राईट. आणि म्हणून मग त्याच्या डोक्यात येतं की मी गावाकडे काहीतरी करतो, माझ्याकडे जमीन आहे म्हणून केलं पाहिजे. आता बिझनेस करण्यासाठी म्हणून तो बिझनेस नाही करत, तर त्याचा प्रॉब्लेम असा होतो, त्याला असं वाटतं की याच्यापासून मला सुटका मिळेल, तिकडं माझं स्वतःचं राज्य आहे. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय असतो की इकडे फार मालकाची कचकच आहे, मला फार रिपोर्टिंग करावं लागतं, मला फार जीजी करावं लागतं, मग त्यापेक्षा स्वतःचा बिझनेस असावा. ते युट्यूबवर की इंस्टाग्राम रील बघतात पोरं, आणि मग एक साधारण 25 ते 35 मध्ये ना हा माइंडसेट जास्त असतो की मग आता गाव आपला बिझनेस झाला की आपल्याला कोणाला बोलायची गरज नाही, कोणाला काही सांगायची गरज नाही, आपण आपले मनाचे राजे, आपण आपल्या वेळेनुसार काम करू शकतो. चुकीचं आहे. सगळ्यात मोठं बिझनेस कोणता करावा ना, याच्यासाठी मला तर असं वाटतं की पहिले ना तुम्ही बिझनेससाठी क्वालिफाय आहात का हे सगळ्यात पहिले समजून घ्या. नंबर 1. नंबर 2, मला काय वाटतं की माझ्या गावाकडं समजा उदाहरण पकडू की एखादा पुण्यात राहतोय आणि त्याची जमीन सोलापूरला आहे Right. किंवा त्याची जमीन बीडमध्ये. इन दॅट केस त्याला तर पहिले हे समजून घ्यावं लागेल की माझ्या गावाकडं काय काय अवेलेबल सोर्सेस आहेत, बरोबर. मला तेवढं वेळ देता येणार आहे का, कारण आता इकडे गाडीचे हप्ते चालू, घराचा हप्ता चालू, मुलं इथं शाळेत टाकलेली असतात. बरोबर. आता मग त्याला जेव्हा आम्ही युजली झूम मिटिंगला जेव्हा लोक मला भेटतात, पैसे भरून भेटतात, मग लोक म्हणतात की हा सर, भाऊ आहे माझ्या गावाकडं आणि माझ्या आजा आहे, माझे वडील आहेत आणि मग ते बघतील. अरे पण त्यांना त्यातल्या व्यवसायातलं काही कळतंय का? माहिती आहे का? बरोबर. माहित नाही. राईट. मग बराच वेळा प्रॉब्लेम काय होतो की एक तर सिलेक्शन ऑफ बिझनेसच्या अगोदरची जी प्रोसेस आहे ना ती समजून घ्या असं मला बऱ्याच वेळा वाटतं. पण आपल्याकडे काय होतंय की युट्यूबमुळं, इंस्टाग्राममुळं पटकन क्विक बिझनेस दिसतो. बिझनेसची एक 10 मिनिटात एक अशी बाजू दाखवली जाते की गावाकडचा पोरगा होता आणि गावातच टाकली फॅक्टरी, मग आज तो महिन्याला 2 लाख रुपये. आता काय होतंय, ते युट्यूबर्सला, जे त्यांची चूक नाही, त्यांना कळून चुकलंय, तुम्हाला जोपर्यंत व्हिडिओज मध्ये आकडे दिसणार नाही ना लाखो कमवतोय, तोपर्यंत तुम्ही काय अट्रॅक्ट होणार नाही, व्हिडिओ बघणार नाही. राईट. अभ्यास करण्याची इच्छा नाही, कारण एक तर अभ्यास करूनच नोकरी लागली, तर बिझनेस मध्ये कसं आहे, पटकन झालं पाहिजे साहेब, गडबड होती. मग हा जो पहिला बेसिक माइंडसेट आहे ना, आपण आपल्या सावडीचे जेवढे काही ट्रेनिंग कोर्सेस आहेत, बऱ्याच वेळा आपण अगोदरच्या म्हणजे ट्रेनिंग, म्हणजे एखादा समजा उदाहरण पकडू की डाळमिल विषय, तर डाळमिल विषयाची माहिती देण्यापूर्वी आपण माइंडसेटच्या व्हिडिओज लावल्यात की माइंडसेट क्लिअर झाला पाहिजे. मग मला बीडला जर बिझनेस करायचा तर माझा माइंडसेट आहे का, घरच्यांचा माइंडसेट आहे का, मला तो बिझनेस कम्फर्टेबल राहील का. मी समजा बीडमध्ये तूर, मूग, हरभऱ्यावरती प्रोसेस करायची ठरवली तर ते तिथं उपलब्ध आहे का, मग हरभरा तिथं तेवढा वर्षभर मुबलक मिळेल का. मग माझ्याकडे सेव्हिंग आहेत, समजा काही पुण्यातला जर मुलगा असेल तर म्हणतो की सर एक 2-3 लाख रुपये साठवलेत आणि मी बघितलं मशीन त्याची काय 2-3 लाख रुपये देते, 4 लाख रुपये देते, लोन होईल माझं आणि ती स्कीम आहे गव्हर्नमेंटची. अरे मित्रा, 2-3 प्रकार आहेत ना इन्व्हेस्टमेंट मध्ये. तुला शेड उभं करावं लागेल, तुला मशिनरीसाठी पैसे लागतील, त्याच्यानंतर तुला हरभरा विकत घ्यायला पैसे लागतील, तुला मार्केटला माल विकायचा आहे तर सीसी लागेल, थोडंफार भांडवल लागेल. राईट. आणि 4-5 महिने जेव्हा हा बिझनेस रुटीन होत असेल किंवा सेटअप होत असेल तेव्हा तुला जगण्यासाठी पैसे लागतील, कुटुंबाला चालवण्यासाठी, कारण आता तू नोकरी सोडतोय, नोकरी सोडली तर तिकडचं उत्पन्न आलं पाहिजे. राईट. हे सगळं कॉम्बिनेशनचा अगोदर विचार केला तर मग ज्या रॉ मटेरियल आपल्या भागात उपलब्ध आहे ते प्रोसेस करणं हा पहिला फिल्टर. म्हणजे तुम्ही म्हणता ना की गावाकडे कोणता बिझनेस केला पाहिजे, तर पहिला फिल्टर. दुसरा फिल्टर आहे, चल तयार झाला माल, म्हणजे गावात फॅक्टरी टाकू, हे अर्ध स्वप्न आहे. मूळ स्वप्न काय, तयार झालेला माल विकला गेला पाहिजे. आता बीड मध्ये उदाहरण म्हणून पकडू की समजा परळी सारख्या ठिकाणी जर त्यांनी तिथं टाकलं तर परळीचं पोटेन्शियल आहे का की मी तिथं डाळ तयार केली तर ती तिथं लोकल विकली जाईल का, ते प्रोडक्ट तिथं विकलं जात असेल तर त्याचा सर्व्हे करावा, मग तिथलचं पोटेन्शियल चेक करावं. जर तिथेच ऑलरेडी स्पर्धा असेल तर मग अवघड आहे. राईट. बरं, लोकांना स्पर्धा म्हणल्यावर लोक काय करतात की परळीत आपल्या 2 मित्रांना फोन लावतात, हॅलो आपले किती युनिट आहे रे,
ते म्हणतो आपले तर युनिट नाहीत. अरे पण युनिट जर तुझ्या भागात नसले तरी पण तुझ्या भागात प्रत्येक घराघरात डाळ येते ना. आज तुमचं घर काय, कोणाचंही घर काय, आपल्या घरात डाळ येते. मग आता माझ्या आसपास डाळ मिल नाही पण डाळ येते, याचा अर्थ लोकल तर डाळ मिळते. मग मी जर डाळ मिल सिलेक्ट केली तर ही दोन्ही क्रायटेरिया, म्हणजे पहिले पोषक वातावरण, नंतर अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल, आणि तिसरा प्रकार त्याचं मार्केट. राईट. समजा तिथं नाही मिळालं, मग आता काही लोकांच्या डोक्यात प्लॅन असतो की मी पुण्यात थोडे दिवस थांबतो, घरच्यांना ते प्रोडक्शन करायला लावतो, मी इथं पुण्यात विकतो. अरे पण गडबड आहे ना, म्हणजे बीड परळीहून जर ती पुण्यात डाळ आणायची म्हणली तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढेल. ओके नाही. मग ह्या 3 बेसिक पॅरामीटरचा जर का अभ्यास केला तर बऱ्यापैकी मग सिलेक्शन ऑफ बिझनेसचा क्रायटेरिया नंतर सुरू होतो. आपण आपल्याकडे उद्योग मंथन मध्ये जे वेगवेगळ्या बिझनेस आयडियाज बद्दल बोलतो दरवेळी, उद्योग मंथन कशासाठी आहे, तर उद्योग मंथन आयडिया क्लिअर होण्यासाठी की कोणता बिझनेस कोणत्या भागात चालेल, कुणासाठी कोणता बिझनेस आहे आणि कशा पद्धतीने तो मूव्ह केला पाहिजे. हे जर बेसिक फंडामेंटल जर क्लिअर झाले ना तर तो बिझनेस सुरू होईल, तो बिझनेस वाढेल, तो बिझनेस टिकेल. अन्यथा युट्यूबवर सक्सेस स्टोरी येतात बघा. मी मध्ये प्रयत्न सुरू केला आपल्या चावडीच्या चॅनलला, फेल्युअर स्टोरीज कधीच येत नाही. म्हणजे कोणी फ्लॉप झाल्याचं कुठंच युट्यूबवर स्टोरी येणार नाही, कारण लोकांना डिमोटिवेटेड व्हायला आवडत नाही, लोकांना स्पष्टपणा आवडत नाही, लोकांना फक्त पॉझिटिव्ह फिलिंग पाहिजे सातून, हा माझा स्वतःचा बिझनेस सुरू होतोय, मॅनिफेस्टेशन करा. हे ठीक आहे, व्हेरी गुड, पण प्रॅक्टिकल पॅरामीटर्स जर त्यांनी मेंटेन ठेवले तर अगदी बीड काय महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात, अगदी गडचिरोली असू दे, चंद्रपूर असू दे, प्रत्येक भागात काही ना काही खासियत आहे. तिथे लोकल अवेलेबिलिटी वेगवेगळ्या प्रोडक्टची आहे. नसेल तर असंही होईल. तुमच्या प्रश्नाचं एक उत्तर सांगतो की समजा बीड मध्ये रॉ मटेरियलच नाहीये असं आपण गृहीत धरू, पण बीड मधल्या लोकांना काहीतरी लागतं ना, मग ते पुन्हा मुंबईतलं एखादं प्रोडक्ट असेल, उदाहरणार्थ त्यांना शर्ट्स लागत असतील, चांगले कपडे लागत असतील, लेडीजच्या बाबतीत कॉस्मेटिक प्रोडक्ट लागत असतील, राईट. मग असंही उलटा बिझनेस होऊ शकतो. नॉट कंपल्सरी की शेतकऱ्याचा पोरगा असेल तर त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस करावेत. तो असंही करू शकतो की रॉ मटेरियल बेस्ड बिझनेस नाहीये, मार्केट बेस्ड बिझनेस करू, की पुन्हा मुंबईतलं प्रोडक्ट घेऊ, ते बीड मध्ये विकू, असं उलटही होऊ शकतं. पण मग बरीच मुलं म्हणतात, अहो पण सर मग आता गावाकडे तर जमीन आहे ना आमची, जमीन आहे म्हणून बिझनेस करायचा आहे का बिझनेस साठी काय काय उपलब्ध आहे याचा विचार करायचा. हे पहिले नॉर्मली होतं बघा असं की लोकांचं उलट होतं, माझ्याकडे जे त्याच्यात सांगा, मी म्हणतो त्याच्यात नाही, मार्केटला काय लागतं याचा विचार कर, मग तुझा बिझनेस डेफिनेटली सुरू होऊ शकतो. आणि या एंटायर प्रोसेसमध्ये म्हणजे नेहमी मला हा प्रश्न विचारला होता की सर हे सगळं ठीक आहे पण तुम्ही काय मदत करता, म्हणजे चावडी काय मदत करते, राईट. तर एक सगळ्यात पहिले मी समजून सांगतो की सगळ्यांनाच, म्हणजे जे लोक हा व्हिडिओ बघतायत, की आमचं काम आहे ना की आम्ही वी आर अ कमर्शियल प्रोफेशनल ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी कंपनी, राईट. आम्ही काही कोणतं समाजकार्य किंवा काय म्हणतो सामाजिक काम नाही करत. आम्ही चार्जेस घेऊन कन्सल्टिंग करण्याचं, ट्रेनिंग देण्याचं काम करतो. वेगवेगळ्या बिझनेसचे ट्रेनिंग प्रोग्राम काही आपल्याकडे नाही, तर मग आपल्याकडे झूम कन्सल्टेशन आहे किंवा बीसीपी प्रोग्राम जो आता फेमस आहे आपला, बीसीपी वर्षभराचा आहे कन्सल्टेशन. सुरू झाल्यापासून एंड पर्यंत आपण गायडन्स करतोय, राईट. मग त्याच्यामुळे छोटे छोटे जे प्रॉब्लेम्स येतात बिझनेसमध्ये त्याच्यामध्ये बीसीपी कंटिन्यू गायडन्स करत राहतो आपण कस्टमरला, किंवा ज्याला सुरू करायचं एखादा बिझनेस त्याला इथे येण्याची गरज नाही. म्हणजे आयडिया सिलेक्ट करण्यापासून तर त्याचं फायनली सगळं डील होण्यापर्यंत सगळं मदत मिळते. आणि पॅरलली आता आपण चावडीमध्ये ट्रेड एक्सपर्ट नावाचं पोर्टल केलंय. ट्रेड एक्सपर्ट कोणत्याही बिझनेसमध्ये लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या रॉ मटेरियल, मशिनरी, स्पेअर पार्ट याच्या सप्लायरची इन्फॉर्मेशन चावडी.com किंवा चावडी ऍप जे आपलं त्यावरच मिळते. सो इफ यू वॉन्ट टू स्टार्ट बिझनेस, जर तुम्हाला नसेल सुचत तर मी प्रायमरी रिकमेंड करेल तुम्ही उद्योग मंथनला या, राईट. अर्थात तो चार्जेबल आहे, म्हणजे मी ही गोष्ट पण क्लेरिफाय करतो. दुसरी गोष्ट कन्फर्म झालं मग चावडी तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये वगैरे मदत करू शकते किंवा कन्सल्टेशन करू शकते, तुमचा बिझनेस उभा करून देऊ शकते. एंड टू एंड जर तुमचा B2B बिझनेस असेल तर चावडी तुम्हाला ट्रेड एक्सपर्ट मध्ये मदत करू शकते. किंवा तुम्हाला काही लागत असेल कोणालाही कोणत्या बिझनेसमध्ये, अगदी ब्युटी पार्लरला काही लागत असेल तरी सुद्धा, हार्डवेअर वाला लागत असेल तरी सुद्धा, CNC वाला लागत असेल, प्रत्येक गोष्टीचे सप्लायर आपल्याकडे चावडी.com वर मिळतात. हजारो लोक आपल्या प्लॅटफॉर्मवर रजिस्टर्ड करतात. जे लोक सप्लायरची ज्यांना माहिती हवी, म्हणजे जे बायर्स आहेत त्यांना ही फॅसिलिटी फ्री आहे. जे सेलर आहेत त्यांच्याकडून आम्ही चार्जेस घेतो. सो चावडीचा फंडाच क्लिअर की आम्ही काय बिझनेस करतोय लोकांना कळावं. जर आम्ही बिझनेस करू शकलो तर लोकांना बिझनेस सांगू शकतो ना. सो एकंदरीत असं आहे.
सो सिलेक्शन ऑफ बिझनेस मध्ये 3 पॅरामीटर आपण समराईज करू. एक तर माझा माइंडसेट, माझ्याकडे अवेलेबल सोर्सेस, दुसरं लोकल भागात काय मिळेल, आणि तिसरं मार्केट कशाच होईल. ह्या 3 पॅरामीटर लावले डेफिनेटली बिझनेस सुरू होईल. थँक्यू. थँक्यू.